मॉर्निंग फ्रेंड्स, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आज आहे बघा गुरुवार. तर बघा सगळे माझी आता कामं जवळजवळ आटपत. पोळी भाकरी बनवलेली आहे, फक्त भाजी बनवायची आहे आणि झाडू पोछा झाला आहे. मी आत्ताच विरांशकडे जाऊन आली आणि विरांश गेला स्कूलला आणि हे गेलेत सासूबाईंना आणायला. तर आज सासूबाई माझ्या येणार आहेत. तर चला आता तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करा, स्किप न करता तुम्हाला दाखवते सासूबाई आल्यानंतर. म्हणजे खूप दिवसांनी सासूबाई माझ्या व्हिडिओमध्ये येतील. तर चला, मी आता मगाशी शेंगदाणे भाजून गेलेली होती. तर आता मला भाजी बनवायची आहे, भाज्या आणायच्यात. काल मी जाऊ म्हटलं भाजी आणायला, जाणं जमलं नाही. तर म्हटलं आज जाऊया, आज काहीतरी भागूया भाजीचं आणि मग संध्याकाळी जसं वेळ मिळेल तसं मी जाईन भाजी आणायला. चला, तर आता मी नाश्ता बनवायचा आहे. सासूबाई आले की लगेच गरम गरम नाश्ता देते, पोहे किंवा उपमा करते. आता बनवते बघा कांद्याची भाजी. भांडी सगळं आवरलेत. मी आता कांदे चिरून घेते आणि बनवते कांद्याची भाजी. आता काय ऑप्शनच नाही आहे. हे ना डाळ कांदा आवडत नाही आहे, मला आवडतो डाळ कांदा, पण ह्यांना आवडत नाही. त्यापेक्षा म्हणलं कांद्याची भाजी बनवावी. तर कांदा चिरून घेते आणि मग दाखवतेच तुम्हाला. तोपर्यंत हे येतील सासूबाईंना घेऊन. अजून आंघोळ राहिली यांची, आले की आंघोळ आवडतील. नाश्ता बनवायचे. बघू आता मी नाश्ता का बनवून ठेवत नाही, सासूबाई तिकडे करतात तर काय बघूया. आले की काय किती वेळ लागतं. गरम गरम नाश्ता करायला वेळ नाही लागत. पट्टीची नाश्ता बनवते. पाय उचल पाय, हा उचल पाय, हा उचल. धर इथं थोडंसं, इथं थोडं धर बरं. चल पुढं चला, उचला पाय. चला पुढं अजून. चला अजून पुढं पाय उचल थोडं पाय. चल पुढं. असू दे. करका निघणारच आता वयानुसार. सासूबाई आले आणि नेमकं काय झालं माहिती आहे का, आमच्या मावशीबाई दवाखान्यात गेले. त्यांचा पाय दुखतंय. तर येतील बघा 1:30 वाजेपर्यंत येतं म्हटल्या. काल तर म्हटल्या मी येणारच नाही, आज एक दिवस ॲडजस्ट करा म्हटल्या होत्या. तर हे म्हटले असं नका करू मावशी, या तुम्ही, कारण का सासूबाईंना इकडं आणायचं होतं. तर मग तुमच्या भरोश्यावर आणणारे आईला असं हे बोलले. तेव्हा त्या म्हणतात मी येईन मग 1:30 वाजेपर्यंत. 11 ते 1 वाजेपर्यंत दवाखाना चालू आहे, माझा नंबर कधी लागतो बघू, त्यावेळेस येईन म्हटले. आता आणि ते बघा मी आता इकडे कांद्याची भाजी बनवली आहे. तर सासूबाईंसाठी फक्त वरण साधं फिक्कं करावं लागणार आहे. सासूबाईंना कसं काला करून द्यावं लागेल. वरणामध्ये किंवा दुधामध्ये पोळीचा काला करून द्यावं लागतं. हे बघा इकडे मी कोशिंबीर बनवते. कोशिंबीरला फोडणी देते. आज दीर पण आलेले होते सोबत सासूबाईंना घेऊन. म्हणजे हे पण ते दोघं मिळून आणलं सासूबाईंना. चला इकडं आता हे जातील तर मी म्हटलं आंघोळ करून जेवण करूनच जावं. आता टिफिन काही नेणार नाही आहेत. चला आता कोशिंबीरला फोडणी. आता विराज 1:30 वाजता शाळा सुटेल विराजची, म्हणून मी काय करेन, मावशी आली की जाईल. मावशीला सासूबाईंना खायला घाला सांगेन. सगळं बारीक करून पातळ करून देईन काला. सकाळची वाजत 11 आणि बघा सासूबाईंची चालली आहे झोप. रात्रभर झोपू दिली नाही तर स्वतः झोपल्या नाहीत. त्याच्यामुळे आता बघा
सकाळी झोपल्या, आता दिवसभर झोपतील आज. इकडे हे तयार होत आहेत आणि त्यांना जायचं आहे तर ऑफिसला कामाला. काम बंद ठेवून चालत नाही, तर मी म्हटलं मी आता थांबते इकडे. यांना म्हटलं मावशींना फोन करते ना, कधी येतात विचारते मावशींना, सारखं मागे लागल्याशिवाय होत नाही. तर बघा आता त्यांना वाटते जेवायला. आणि भाजी गरम करते. हे बघा इकडे मस्तपैकी आंबा चिरलेला आहे. कॉफी आंबा लहानपणी म्हणतात, काफी आंबा म्हणतात का कॉफी आंबा. चला या सगळेजण खायला. चला हे बघा आंबा चिरून घेतलेला आहे, या सगळेजण आंबा खायला. तुम्ही पण घ्यावं एक दोन फोड. चला तर मग भेटूया अशाच नाही नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.